नमस्कार मित्रांनो, 1 जून ते 3 जूनपर्यंत राज्यात जोरदार पावसाची शक्यता। मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा। सर्वांसाठी दिलासा देणारी बातमी म्हणजेच आज 30 मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल झालेला आहे। 31 मे रोजी मान्सून दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला होता। मान्सून केरळमध्ये दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रात काय स्थिती असणार याबाबतची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खोळे यांनी दिली आहे। मान्सूनचे केरळमध्ये आगमन झाल्यानंतर मुंबईसह कोकण वगळता महाराष्ट्रातील खानदेश, विदर्भ, मराठवाड्यासहित उर्वरित महाराष्ट्रातील 29 जिल्ह्यात शनिवारी दिनांक 1 जून ते सोमवार 3 जूनपर्यंत वारा वावदानासह गडगडाटी वादळी पाऊस होण्याची शक्यता जाणवत आहे। पुढील 2 दिवसात मात्र उष्णतेत अजून वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। मुंबईसह कोकणातील 7 जिल्ह्यात मात्र आजपासून पुढचे 3 दिवस म्हणजेच 1 जूनपर्यंत सध्या चालू असलेल्या ढगाळयुक्त दमटयुक्त उष्णतेचे वातावरण कायम असणार आहे। आज व उद्या शुक्रवारी शनिवारी खानदेश व मराठवाड्यातील 11 जिल्ह्यात उष्णता सदृश्य लाट टिकून राहणार आहे, तर खानदेशात रात्रीचाही उकाडा जाणवेल अशी माहिती माणिकराव खोळे यांनी दिली आहे।